नमस्कार, मी ज्ञानदा कदम. या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज दिवसभरात राज्याच्या राजकारणामध्ये एकच चर्चा रंगली आणि ही चर्चा होती देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांच्या भेटीची. आणि या भेटीमुळे खरं तर गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणाच्या घडामोडी घडतात. त्याचं एक भलतंच इंटरेस्टिंग चित्र आपल्याला दिसू लागलं आहे. आणि या चित्रामध्ये किंवा पॉलिटिकल कॅनव्हसमध्ये एक प्रकारे रंग कोण भरतात, तर ते अर्थातच दोनही ठाकरे बंधू आहेत आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा. कारण ही तीनही मंडळी एका ठराविक इंटरवलनं एकमेकांना भेटतात आणि ब्रेकिंग न्यूज देतात. त्यामुळे या तिघांच्या भेटीमागचे नेमके अर्थ काय आहेत, हे तिघे एकमेकांना का भेटतात, त्याचे राज्याच्या राजकारणावर परिणाम काय होणार आहेत, याचा एक अंदाज आपणा सगळ्यांनी लावायला सध्या सुरुवात केलेली आहे. आणि राजकीय वर्तुळासोबतच सामान्य नागरिकांमध्ये सुद्धा भेटीगाठींची बरीच उत्सुकता आहे. कारण ही जी तिकडी आहे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, ही एका परफेक्ट टायमिंगला एकमेकांना भेटते, मोक्याच्या टायमिंगला भेटते आणि मग हे सगळेजण चर्चेत येतात. तर गुरुवारचा दिवस सुद्धा काहीसा असाच होता राज्याच्या राजकारणामध्ये. सकाळी सकाळीच राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचं निवासस्थान वर्षा गाठलं आणि मग तासाभराचं चर्चासत्र जवळपास या दोनही नेत्यांमध्ये पार पडलं. सगळ्यांना उत्सुकता होती की दोन नेते काय बोलले, पण दोघांनी काही थांगपत्ता लागू दिला नाही की चर्चा नेमकी कशाशी झाली. इथे टायमिंगला खूप जास्त महत्त्व आहे. असं म्हणतात की क्रिकेट, राजकारण आणि सिनेमा या तीन ठिकाणी टायमिंगला प्रचंड मोठं महत्त्व असतं. कारण टायमिंगवरती मारलेला एखादा शॉट किंवा टायमिंगवरती घेतलेला एखादा झेल तुम्हाला मॅच जिंकवून देतो. एखादा अभिनेता जेव्हा टायमिंगवरती डायलॉग डिलिव्हरी करतो तेव्हा अर्थातच त्याला प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्या मिळतात. आणि राजकीय नेत्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा दोन राजकीय नेते एका विशिष्ट टायमिंगला, परफेक्ट टायमिंगला असं आपण म्हणू, बैठका घेतात किंवा ते एकमेकांची भेट घेतात, तेव्हा ते राज्याच्या राजकारणाला कुठेतरी कलाटणी देणारं ठरतं. देवेंद्र फडणवीस असोत किंवा राज ठाकरे असोत, दोघेही या टायमिंगचे बादशाह आहेत. त्यामुळे दोघे जेव्हा भेटतात तेव्हा राजकीय पटलावरती अर्थात त्याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळतात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांचं एक खूप फेमस वाक्य आहे. त्या वाक्याचा इथे मला उल्लेख करायला आवडेल. ते वाक्य असं आहे की इन पॉलिटिक्स नथिंग हॅपन्स बाय ॲक्सिडेंट. इफ इट हॅपन्स यू कॅन बेट इट वॉज प्लॅन दॅट वे. म्हणजे राजकारणामध्ये काहीही घडणं हे कधीच अपघात नसतं आणि जर ते घडलं तर ते तसंच ठरवलं गेलं आहे असं तुम्ही समजा. आता इथे या वाक्याला अर्थ का आहे? कारण या सगळ्यांच्या सातत्यानं होणाऱ्या भेटीगाठी, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस असोत किंवा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस असोत, याआधी हे दोघे म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटले तेव्हा ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा कमालीची फॉर्मात होती. त्यामुळे आता हे दोघे भेटलेत म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटल्यात, मग उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची कदाचित युती होणार नाही, हे भाऊ एकत्र येणार नाहीत, अशा चर्चांनी जोर धरला. पण झालं उलटं. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर या भेटीनंतर उलट हे दोनही ठाकरे एकमेकांच्या जास्त जवळ आले, त्यांचे मेळावे झाले, ते एकमेकांच्या घरी गेले, ओपनली ते आपल्या भेटीगाठींबद्दल किंवा आपल्या युतीबद्दल बोलू लागले. 5 जुलैला ठाकरेंचं मनोमिलन झालं. आणि हे केव्हा झालं? जेव्हा राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली होती. त्याच्यानंतरच अर्थात 5 जुलै होतं आणि 5 जुलैची मराठीच्या मुद्द्यावरनं ठाकरेंची एकत्र झालेली भेट होती. त्यामुळे त्या मनोमिलनानंतर अनेकांनी देवेंद्र फडणवीसांना या ठाकरे ब्रदर्सच्या युतीमागचे अदृश्य शिल्पकार अशी उपाधी दिली. आणि त्याला एक कारणसुद्धा होतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी सुद्धा जाहीर मंचावरनं त्यांच्या एकत्र येण्याचं श्रेय जर कुणाला दिलं असेल तर ते अर्थात आपापल्या खास शैलीमध्ये, वेगळ्या शैलीमध्ये देवेंद्र फडणवीसांना दिलेलं. आज 21 ऑगस्ट आहे आणि आजची 21 ऑगस्टची ही जी भेट आहे ती एका विशिष्ट घडामोडीच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. कारण बेस्टच्या निवडणुकीमध्ये म्हणजे बेस्टच्या पतपेढीची जी निवडणूक झाली त्यात ठाकरे बंधूंचं एकत्रित पॅनल होतं, पण त्या पॅनलची जादू काही चालली नाही आणि भोपळाही फोडता आला नाही. ठाकरे एकत्र आल्याच्या नंतर सुद्धा एकही जागा न मिळवता येणं ही एक मोठी गोष्ट मानली गेली. त्यामुळे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचं टायमिंग हा एक बेस्ट योगायोग होता की आणखी काही, याचाही विचार अनेक जण करू लागलेत की हा विचार आपण साईडलाईन करू शकत नाही. पण गेल्या काही दिवसात हे दोन्ही ठाकरे बंधू आणि देवेंद्र फडणवीस यांची जी जवळीक वाढते, यांच्या ज्या सातत्यानं भेटीगाठी होतात, ते सुद्धा आपण दुर्लक्षित करू शकत नाही. आणि या सगळ्या भेटीगाठींमुळे जर कोणता एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होत असेल तर तो असा निर्माण होतो की जर ठाकरे, दोन्ही ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पर्यायानं भाजप हे जर एकमेकांच्या जवळ येतात तर मग दूर नेमकं कोण चाललंय.
2019 सालापासनं उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे झालेले टोकाचे राजकीय मतभेद हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत. त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाच्या राज्यातल्या पालिका निवडणुका जेव्हा तोंडावरती आहेत तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि पर्यायानं भाजप हे आपल्या राजकीय विरोधकांना जवळ करण्यामागे नेमकं काय कारण असू शकतं याचं उत्तर अनेक जण सध्या ढुंढाळू लागलेत, शोधू लागलेले आहेत. जेव्हा नवीन सरकारची स्थापना झाली डिसेंबर 2024 मध्ये, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या ज्या भेटीगाठी झाल्या त्या काही आपण योगायोग म्हणाव्या तितक्या सहज, सोप्या आणि साध्या तर बिलकुल नव्हत्या. त्यामुळे ठाकरे आपल्या जवळ आहेत, आम्ही ठाकरेंशी संवाद साधतोय, कुठेतरी कटुता दूर होतेय, हे असं सगळं स्ट्रॅटेजिकली दाखवून देवेंद्र फडणवीस आणि भाजप या दोघांना नेमका संदेश काय द्यायचा आणि तो संदेश त्यांना नेमका कुणाला द्यायचा आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की गेल्या वर्षी ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये मनसेच्या काही उमेदवारांमुळे काही जागांवरती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला फटका सुद्धा बसलेला. आणि सगळ्यात चर्चेत राहिलेली जागा कोणती होती तर ती दादर माहीमची होती. कारण दादर माहीम या मतदारसंघात राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवायला उभे राहिलेले होते. त्यांच्या विरोधात होते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत. ही एक तिरंगी लढत झालेली होती आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे फॉर्म मागे घेण्याची जी शेवटची तासाभराची वेळ होती अगदी त्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे आणि मनसे म्हणजे थेट राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाटाघाटी सुरू होत्या. पण काहीतरी पॉलिटिकल मिसकम्युनिकेशन या दोघांमध्ये झालं, ती लढत तिरंगीत झाली. पण या सगळ्या मिसकम्युनिकेशनमध्ये फायदा कोणाचा झाला तर तो उद्धव ठाकरेंचा झाला. कारण महेश सावंतांनी जेमतेम 1300-1400 मतांनी ही निवडणूक जिंकली. सदा सरवणकरांचा त्यांनी पराभव केला आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये मनसेच्या अमित ठाकरेंनी किती मतं घेतली होती तर ते त्यांनी 33,000 मतं खेचलेली होती. त्या सगळ्या गणितामुळे, त्या सगळ्या पॉलिटिकल कॅल्क्युलेशनमुळे दादर माहीमसारखी हक्काची जागा ही एकनाथ शिंदेंना गमवावी लागली. आता आगामी पालिका निवडणुका येत आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आणि या निवडणुकांमध्ये काही महत्त्वाच्या पालिकांमध्ये राज्यभरातल्या भाजपला स्वबळावर सत्ता आणायची, त्यांना एक हाती सत्ता आणायची आहे. हे काही कुणाचं दुमत नाही आहे पॉलिटिकल दृष्ट्या विचार केला तर, किंवा हे सूर्यप्रकाशा इतकं लख्ख आहे. त्यामध्ये भाजपला अडचण कशाची आहे तर भाजपला जशी त्यांच्या विरोधकांची अडचण आहे, त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांची अडचण आहे, तशी भाजपची अडचण स्वबळावरती सत्ता आणताना त्यांच्या राजकीय भिडूंमुळे सुद्धा होऊ शकते अशी सुद्धा एक चर्चा आहे. त्यामुळे ठाकरेंशी ज्या भेटीगाठी वाढल्या आहेत, जो संवाद वाढलेला आहे आणि कटुता दूर होते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवघडलेपण, कटुता, नाराजी हे सगळं सुद्धा टप्प्याटप्प्यानं कुठेतरी मागे पडत चाललंय, दूर होत आहे, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. तर हे सगळं पाहता, हे सगळं वातावरण पाहता भाजपला आपल्याच कुणातरी सहकार्याची बार्गेनिंग पॉवर ही या मनपा निवडणुकीमध्ये कमी तर करायची नाहीये ना, याची सुद्धा दबक्या आवाजात चर्चा रंगतेय. त्यामुळे ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे कुणाच्या पथ्यावरती पडेल, कुणाचा तोटा होईल, या प्रश्नाचा अर्थ प्रत्येकाला समजून घ्यायचा आहे. पण या प्रश्नाचा अर्थ किंवा प्रश्नाचं उत्तर केव्हा मिळेल आणि कुठे मिळेल तेही मी तुम्हाला सांगते. तर गेल्या काही महिन्यांपासनं महायुतीमध्ये ज्या घडामोडी घडतात आणि महायुतीमधली जी नाराजीची क्रोनॉलॉजी आहे टप्प्याटप्प्यानं, ती जर तुम्ही शांतपणे पाहिलीत, शांतपणे आठवलीत तर अनेक जण सहज डिकोड करू शकतील की भाजपला सगळ्या घडामोडींमधनं संदेश कुणाला द्यायचा आहे आणि कुणाला काय सांगायचं आहे. तर ठाकरे आणि फडणवीसांची जी जवळीक आहे त्या जवळीकीबद्दल सांगताना आपण काही इंटरेस्टिंग दृश्यसुद्धा आठवूयात. तर ती अशी दृश्य आहेत की नागपूरमध्ये जे पहिलं हिवाळी अधिवेशन झालेलं होतं तेव्हा सरप्रायझिंगली उद्धव ठाकरेंनी जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि इथे पावसाळी अधिवेशनात सुद्धा त्यांच्या गाठीभेटी झाल्या. या सगळ्या गाठीभेटींनी बऱ्यापैकी स्पॉटलाईट मिळवली आणि आत्ताच्या जे पावसाळी अधिवेशन पार पडलं त्याच्यामध्ये हसत खेळत का होईना, गमती गमतीमध्ये का होईना, पण भर सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीसांनी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना इकडे येऊन बसा अशी एक प्रकारे ऑफर सुद्धा दिली. याच वेळेला आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली, ती म्हणजे अंबादास दानवेंचा निरोप समारंभ. अंबादास दानवेंच्या निरोप समारंभाच्या वेळेला सगळ्यांना आठवत असेल तुम्हाला की विधिमंडळाच्या त्या पायऱ्यांवरती एक फोटो सेशन आयोजित केलं गेलेलं होतं आणि त्या फोटो सेशनच्या वेळेला
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे हे जवळपास आमने सामने आले. त्यामुळे सगळ्यात जास्त अडचण कोणाची झाली तर ती एकनाथ शिंदेंची झाली. त्यांनी आपला चष्म्याची जी फ्रेम आहे ती सावरण्याचा प्रयत्न केला आणि खूप शिताफीनं त्यांनी ठाकरेंना टाळलं. पण आपल्या चष्म्याची फ्रेम सावरत असताना म्हणजे शिंदेंचं हे अवघडून जाणं हा फक्त एक योगायोग होता की या फोटोची फ्रेम किंवा या सगळ्या सिच्युएशनची फ्रेम आधीच कोणीतरी प्लॅन केलेली होती, सेट केलेली होती, असा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना पडला. तर गेल्या काही दिवसात ओव्हरऑल राज्यात ज्या घडामोडी घडतात, नाट्यमय घडामोडी घडतात, ठाकरेज आणि फडणवीस यांची जी वाढती जवळीक आहे, त्यांच्या वरचेवर भेटीगाठी होत आहेत, उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांमधली नाराजी कटुता दूर होतेय, हे सगळं पाहता महाराष्ट्राचं राजकारण हे एका रंजक वळणावरती आलेलं आहे हे तर नक्की. त्यामुळे ठाकरे एकत्र येतील की नाही आपल्याला माहिती नाही, कारण दोघं जण बोलत जरी असले तरी ऑफिशियल घोषणा, ऑफिशियल शिक्कामोर्तव्य युतीवरती अजून झालेलं नाही आहे. पण ठाकरेंच्या या सगळ्या घडामोडींचा विचार करता ठाकरेंच्या भरत भेटीचा स्क्रीन प्ले नेमकं कोण लिहित आहे, ठाकरेंच्या भरत भेटीची एक मोठी कथा आहे राज्याच्या राजकारणात आणि त्याचा स्क्रीन प्ले नेमकं कोण लिहितं आहे या प्रश्नाचं उत्तर उभा महाराष्ट्र आपापल्या परीनं शोधण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्हाला नेमकं काय वाटतं, ही जी पॉलिटिकल सिच्युएशन राज्यात तयार झाली आहे की उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस भेटतात, राज ठाकरे देवेंद्र फडणवीस भेटतात, ठाकरे बंधू एकत्र येऊ पाहत आहेत, देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंमधली दरी थोडीशी कमी होते आहे, याच दरम्यान महायुतीतल्या काही कुरबुरी आपल्या समोर येतात. तर हे सगळं महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कुठे चाललेलं आहे आणि नेमकं काय होईल, कोणत्या घडामोडी घडतील, कोण कोणासोबत राहील, कोण कोणासोबत जाईल, तुम्हाला काय वाटतं आहे हेही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय. धन्यवाद.